नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही सीमारेषा फारच धुसर आहे आणि ती धुसर असल्यामुळं अनेक वेळेला लोक ह्या सीमेतनं त्या सीमेमध्ये जातात आणि नंतर काय घडतं त्यात अघोरीपणा पण येतो. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहामध्ये सांगितलं आहे की या अंधश्रद्धेमुळंच आत्ता जे काही महाराष्ट्र बघतोय आणि त्यामुळं अक्षरशः धक्का बसला आहे लोकांना. खरं म्हणजे महाराष्ट्रात संत महात्म्यांची इतकी दीर्घ परंपरा आहे. 800 वर्षाहून अधिक काळ संत महात्म्यांनी सांगितलं आहे की असल्या थोतांडाला महाराष्ट्रात स्थानच नाही हो. आणि या महाराष्ट्राचं कोणतं आराध्य दैवत असेल तर ते आहे विठ्ठलाच. किती साधा सरळ देव आहे तो, त्याला कुठलंही कर्मकांड लागत नाही. शेकडो वर्षाच्या ह्या परंपरेमध्ये कुठलाही सामान्य माणूस कोणत्याही विधीशिवाय विठ्ठलाचं कोणत्याही सोवळ्या ओवळ्याशिवाय जाऊन दर्शन करतो. तासानं तास तो त्या रांगेमध्ये उभा राहतो आणि नंतर आपल्या नित्यकर्माला जातो. असं असूनसुद्धा महाराष्ट्र कुठे चुकतो आहे, कुठं चुकला आहे आणि विठ्ठल हा त्याच्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतो का? अर्थात क्षेत्र महात्म्य आहेच पंढरपूरचं. तर हे सगळं समजून घेण्यासाठी माझ्यासोबत एक खासच, तुम्ही ताण नका घेऊ, तर खासच व्यक्ती आज माझ्यासोबत आहेत. त्या आहेत वाना उत्पात यांच्या पुतणी मीराताई उत्पात. स्वागत आहे तुमचं. काल मी आता जिथे बसलोय जंगली महाराज संस्थांच्या मंदिरामध्येच त्यांचं काल प्रवचन झालं आणि प्रवचनाचा विषय होता अलौकिक पंढरपूर. पण मग अलौकिकपणा काय आहे पंढरपुरात? पंढरपूरचा अलौकिकपणा तुम्ही आत्ताच सांगितल्याप्रमाणे कुठंही पंढरपूरमध्ये विठ्ठलाची पूजा अर्चा करताना कर्मकांडाला कुठल्याही प्रकारचं महत्त्व दिलेलं नाही. तिथं भाविक फक्त शुद्ध मनाने येऊन विठ्ठलाचं चरण स्पर्श करू शकतात. कुठलं कांड नाहीये, कुठलंही काही नाही. कुठं तिथे प्रसाद नाही, नारळ नाही, उदबत्ती नाही, कुठलाही नवस विठ्ठलाला बोलला जात नाही. इतका साधा तुमच्या आमच्या मधला असा विठ्ठल आहे. आणि म्हणूनच तो वरचेवर त्याची भक्ती किंवा त्याचा प्रसार वर्धिष्णू होतोय, वाढतोय. पूर्वी जे लाखाच्या घरात वारी भरत होती, आता वारीनं सहज 25 लाखाचा टप्पा पार केलेला आहे. आणि आपलं महाराष्ट्र त्याच्यामध्ये तर तो लोकप्रिय आहेच आहे. त्याच्यानंतर भारतात लोकप्रिय झालेला आहे आणि भारताची सीमा ओलांडून आता तो 7 समुद्रापार पोचलेला आहे विठ्ठल. मागच्या वर्षी वारी लंडनमध्ये पण गेली होती. पण मग आता या क्षेत्राचं जे महात्म्य आहे ते किती हजार वर्ष जुनं? तर ह्या क्षेत्राचा ज्ञात इतिहास 5000 वर्षापासूनचा आहे. 5000 वर्षापासून पंढरपूर हे लोकप्रिय झालेलं आहे. खरं तर नामदेव महाराजांनी म्हटलेलं आहे की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. नामदेव महाराजांना पंढरीचा फार अभिमान होता, कारण ते पंढरपूरचेच ना. आणि त्याने असं म्हटलं की पंढरपूर हे भूवैकुंठ तर आहेच आहे, पण जेव्हा ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली तेव्हा आधी त्यानं पंढरपूरची रचना केलेली आहे. असा प्रचंड अभिमान असणारे नामदेव महाराज, त्यांनी पंढरी महात्म्य एक वेगळं स्वतंत्र प्रकरण आपल्या गाथेमध्ये लिहिलेलं आहे आणि पंढरपूरचा महिमा त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलेला आहे. ते म्हणतात की प्रत्येक तीर्थक्षेत्री काही ना काहीतरी न्यून आहे, पण पंढरपूर हे असं एकमेव क्षेत्र आहे की तिथे कुठलीही न्यूनता नाही. त्याच्यामुळं खरोखरीच पंढरपूर हे अलौकिक आहे. असं आहे की नास्तिक आणि आस्तिक हा वाद पण सनातन आहे. तुम्ही जो काही भाव तुमच्या मनात ठेवला तो तुमचा ठेवा, माझं काही त्याच्याबद्दल म्हणणं नाही. पण समाजामध्ये सर्वसाधारण व्यक्तीला कुठल्या तरी एका मानसिक आधाराची गरज भासते आणि तो जर त्या देवामध्ये तो मानसिक आधार शोधत असेल तर त्याच्यासाठी उत्तम मानसिक आधार कुठला आहे एवढं त्यांनी समजून घ्यायला हवं. ह्या बुवा बाबाच्या नादी लागू नका. हा काही महाराष्ट्र नाही आहे. पण तुम्ही अलौकिकपणा सांगत असताना 3 बाबी मुख्यत्वे सांगत होतात. आपण सुरुवात करू की विठ्ठलाच्या मूर्तीपासून. काय अलौकिकपणा आहे विठ्ठलाच्या मूर्ती? तर विठ्ठलाच्या मूर्तीविषयी असं सांगायचं मला की जी आत्ताची जी विठ्ठल मूर्ती आहे ती साधारणतः 7व्या-8व्या शतकातली आहे. खरं तर 6व्या शतकामध्ये मूर्तिकला जेव्हा जास्तीत जास्त विकसित होत होती तेव्हा पारदर्शी वस्त्र मूर्तीला परिधान केलेले पाहतो आपण त्या शिल्पकलेमध्ये. त्याच प्रकारची वस्त्र विठ्ठलांनी धारण केलेली आहे या मूर्तीमध्ये. त्यामुळं आपण सहजपणे ही 6व्या शतकातली मूर्ती आहे असं म्हणू शकतो. पण त्याचे जे बाकीचे जी चिन्ह आहेत त्याच्यावरून साधारणतः ही
6व्या 7व्या ते 8व्या शतकातली मूर्ती, इतकी प्राचीन मूर्ती आहे. जवळपास 1400 वर्ष झाली. हो, मूर्तीला 1400 वर्ष झालेली आहेत आणि मूर्तीचं वेळोवेळी जतन केलेलं आहे. मुघलांच्या आक्रमणामध्ये किंवा इतर काही आक्रमणं झाली त्यामध्ये मूर्तीचं वेळोवेळी जतन केलेलं आहे. ते पंढरपूरच्या पुजारी मंडळी, बडवे मंडळी किंवा स्थानिक लोक जी होती त्यांनी वेळोवेळी मूर्तीला जपून ठेवलेलं आहे. या मुघल आक्रमणामध्ये तरी अफझल खानाने जेव्हा पंढरपूरवर स्वारी केली होती, तो तुळजापूरहून पंढरपूरला आला आणि तो येणार असं कळल्यानंतर मूर्ती हलवली गेली आणि ती सुरक्षित ठिकाणी ठेवली गेली. त्यावेळी त्याला प्रचंड राग आला आणि त्यांनी चिडून सोळखांबी म्हणून जो मंदिराचा भाग आहे त्याच्यामध्ये विठ्ठलासमोरचा गरुड खांबाजवळचा जो भाग आहे त्याच्यामध्ये त्यांनी गाय चिरून टाकली आणि तिचं रक्त सर्वत्र शिंपडलं. म्हणजे हे देवस्थान पुन्हा उभं राहू नये हा त्याचा हेतू होता, दुष्ट हेतू होता. पण त्यावेळेसही तिथल्या त्या लोकांनी कर्मकांडाला महत्त्व दिले नाही. गाय जरी तिथं चिरून त्यांनी टाकली असेल तरी ते सगळं नंतर मंदिर धुतलं, त्याचं शुद्धीकरण केलं आणि पुन्हा विठ्ठल मूर्ती तिथं स्थापन केली. म्हणजे त्या काळापासून कर्मकांडाला आधी तर महत्त्व नाहीच आहेत पंढरपुरात, पण त्यावेळी जेव्हा सनातनी लोक 16 ओवळं कर्मकांड मानत होते त्यावेळेस सुद्धा पंढरपूरमध्ये हे कर्मकांड कुठेही मानलं गेलेलं आपल्याला दिसत नाही. आणि म्हणूनच मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की जेव्हा नाशिकमधलं हे प्रकरण महाराष्ट्रभर आणि आता दुर्दैवाने महाराष्ट्राच्या देशभर गाजतं आहे तेव्हा तुझं आहे तुझं पाशी नाव हो आहे की नाही. तुझ्यासमोर इतका मोठा विठ्ठल उभा आहे बाबा, तू त्याचंच बघ ना. पण तुम्ही आता वस्त्राबरोबर सांगितलं, परंतु विठ्ठलाच्या मूर्तीवरती खूप शुभ संकेत आहेत. हो 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 शुभ चिन्ह आहेत. ती चिन्ह काय? तर विठ्ठलाची मूर्ती समचरण आहे, म्हणजे तिचे दोन्ही पाय समान पातळीवर आहेत. हे तिचं एक मुख्य वैशिष्ट्य. कारण विठ्ठल म्हणजे कृष्णच आहे ना, आणि कृष्णाची मूर्ती आपण देहुडा चरणी वाजवी तो पावा अशी एक पाय दुमडलेली आपण सगळीकडे पाहतो. पण विठ्ठल कृष्ण असून सुद्धा त्यांनी त्याचे पाय समचरण ठेवलेले आहेत. यावरून ही मूर्ती योग स्थानक प्रकारातली आहे, ही पहिली गोष्ट. आणि मूर्तीच्या पायाखाली वीट आहे, ती भक्त पुंडलिकाने फेकलेली वीट आहे. आणि ती वीट म्हणजे वृत्रासुराच्या शापानं दग्ध झालेला इंद्र आहे. आणि जेव्हा ती वीट पुंडलिकाने फेकली आणि पांडुरंग त्याच्यावर उभा राहिला तेव्हा तो त्या शापापासून मुक्त झाला इंद्र. आणि विटेच्या खाली उलटं कमळ आहे. आता इतक्या वर्षामुळं ते थोडंसं कमळ पुसट झालेलं आहे, पण विठ्ठलाच्या पायाखाली उलटं कमळ आहे. कारण तो शेवटी विष्णू आहे ना, त्याच्यामुळं त्याचं ते एक चिन्ह आहे कमळ, त्याच्यामुळं ते पायाखाली उलटं कमळ आहे विठ्ठलाच्या. आपण थोडंसं हे करूया. पण नामदेवानी ज्या 4 ओळी आठवतात तुम्हाला अभंगाच्या, पंढरपूरचं महात्म्य आणि विठ्ठलाबद्दलचं? हां, तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर असं म्हटलेलं आहे. नामदेव महाराजांना पंढरीचा प्रचंड अभिमान. नामदेव महाराज म्हणतात की पुरुषांना माहेर नसतं, त्यामुळं विठ्ठलाने ही पंढरी क्षेत्र निर्माण केलेली आहे. आणि पंढरपूर हे पुरुषांसाठी फक्त नाही तर समस्त जनांसाठी माहेर आहे. म्हणून तर आपण विठ्ठलाला विठू माऊली असं म्हणतो. किती बघा, हेच मला सांगायचं होतं. पण मग कर्मकांडाचा विषय निघालाय म्हणून विठ्ठलाची जी नित्योपचार पूजा आहे दिवसभरातली, ती पूजा कशी असते आणि जे वारकरी संप्रदायातली मंडळी, आमच्यासारखी जी भक्त मंडळी, कारण मी वारकरी संप्रदायाचा, त्यामुळे मला हे माहिती की वारकरी संप्रदायामध्ये कर्मकांडाला अजिबातच महत्व नाहीये. तर ते जरा एकदा नित्योपचार पूजा आपण सांगू आणि विठ्ठलाला काय काय अपेक्षित आहे ते एकदा सांगू. मी पर्याय देतोय महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना. तर तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे विठ्ठलाला कुठलीही कर्मकांड नाहीत, पण त्याचे जे नित्योपचार आहेत ते बाबा पाध्ये नावाचे धर्मसिंधुकार बाबा पाध्ये त्यांनी ठरवून दिलेल्या नुसार ते नित्योपचार होतात दररोज. हा, काय काय असतं त्याला? सकाळी पहाटे काकडा असतो, काकड्यानंतर त्याला लोणी साखरेचा नैवेद्य असतो विठ्ठलाला. त्याच्यानंतर महापूजा होते, महापूजेनंतरही नैवेद्य असतो. आणि त्याच्यानंतर दुपारी 12 वाजता त्याला पाय धुतले जातात, त्याची पाद्यपूजा केली जाते आणि त्याला नंतर महानैवेद्य असतो. त्या महानैवेद्यामध्ये पंचपक्वान्न असतात. विठ्ठलाच्या महानैवेद्यामध्ये पुन्हा दुपारी 4 वाजता एक पूजा असते, संध्याकाळी 7 वाजता दुपारती असते
आणि मग रात्री त्याची शयन घरामध्ये जाताना एक पूजा असते, ती पूजा करून देवाला मग शेजारती होते आणि शयनघरामध्ये नेलं जातं देवाला. असे देवाचे अत्यंत साधे नित्योपचार आहेत. आणि देवाला आपण आपल्यातलंच एक केल्यामुळं आपल्यासारखेच उपचार देवाला आहे. जेव्हा वारीमध्ये देव उभा असतो, साधारणतः द्वितीयेपासून ते प्रक्षापूजा होईपर्यंत देव नुसता उभा असतो, तो शेजघरामध्ये झोपत नाही. त्यावेळे त्याला उभा राहून कंटाळा येईल किंवा थकवा येईल म्हणून पाठीमागं टेकायला नुसता लोड दिलेला असतो. कंटाळा आला की तो नुसता पाठच्या त्या लोडाचा आधार घेऊन तो टेकून उभा राहतो. इतका तो भक्ताच्या अधीन आहे. भक्तांसाठीच त्याने हा अवतार धारण केलेला आहे. मग जेव्हा प्रक्षापूजा होते तेव्हा त्याला गरम उष्ण पाण्याने स्नान घातलं जातं. त्याच्या आधी रात्रभर त्याची मूर्ती तेलानी आणि औषधी वनस्पतीच्या अर्कांनी त्याला चोळलं जातं, ते माखली जाते तेल, आणि रात्रभर एक पातळ फडकं गुंडाळून त्याला ठेवलं जातं. आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर आपल्या पंढरपूरमधले नागरिक त्याला येऊन लिंबू साखर चोळतात त्याचा शीण जावा म्हणून. आणि साधारणतः 2-2:30 नंतर त्याला गरम गरम उष्णोदकाने स्नान घातलं जातं आणि त्याचा थकवा दूर केला जातो. आणि इतके दिवस जवळपास 15-20 दिवस उभारून थकल्यामुळं त्याला मग रात्री झोपताना औषधी वनस्पतीचा काढा दिला जातो त्याचा थकवा दूर होण्यासाठी. आणि मग तो दुसऱ्या दिवशी तो काढा सगळे भक्त भाविक आपल्या घरी नेतात थोडा थोडा करून. आणि तो काढा वर्षभर खराब होत नाही. आणि आपल्या घरातल्यांना काही झालं असेल, खोकला आला असेल किंवा काय आजारी पडले असेल तर तो काढा दिल्यानंतर तो आजार दूर होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. आणि या श्रद्धेबरोबरच आणखीन एक ज्या आषाढी आणि कार्तिकी माघी अशा ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कालावधीमध्ये जे भाविक भक्त वारकरी संप्रदायात जाऊन तिथं दर्शन घेतात, आणखीन एक त्यांना संधी मिळते, त्याचे विठ्ठल रुक्मिणीचं लग्न विवाह सोहळा तोही असतो. पण आता ह्या 700-800 वर्षाच्या परंपरेमध्ये कुठल्या कुठल्या संतांनी काय काय पद्धतीनं कर्मकांडाबद्दल भाष्य केलेलं आहे तुम्हाला सांगता येईल? हो, आपले महत्वाचे म्हणजे तुकाराम महाराजांनीच म्हटलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात की जर कर्मकांड करून किंवा नवसासायाने जर पुत्र होत असेल तर लग्न करायचं कशाला, नवऱ्याची काय गरज आहे, असं तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे म्हणून ठेवलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांपासून निळोबाराय हे संत मालिकेतले शेवटचे संत निळोबाराय तिथपर्यंत कुणीही कर्मकांडाचं कसलंही महत्त्व सांगितलेलं नाही. आणि आमचा विठोबा तर म्हणतो की तुम्ही फक्त माझ्यासाठी या. आणि तो इतर ठिकाणी आपण काय करतो की देवाचा धाक आहे आपल्याला, आपलं काहीतरी काम असतं, नवस बोलायचं असतो किंवा आपला कुळधर्म कुळाचार म्हणून हे देवाला गेलंच पाहिजे वर्षातनं निदान एकदा तरी, असं आपण जात असतो. पण पंढरपूरला तसं नाही आहे. पंढरपूरच्या वारीची आठवण विठ्ठलच करून देतो. नामदेव महाराजांना म्हणतो की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. तुम्ही यावर का मला भेटायला, आषाढी यायला लागली जवळ, मला अजिबात विसरू नका, असं तोच स्वतः आठवण करून देतो. त्यामुळं इतका तुमच्या माझ्यामध्ये रमणारा, आपल्यातलाच एक होऊन राहणारा विठ्ठल तिथे आहे पंढरपूरला. म्हणूनच पंढरपूरचं अलौकिकत्व अजूनही अबाधित आहे, टिकून आहे. क्षेत्र महात्म्याबद्दल मी बोलेन. मुख्य बघा माझा प्रयत्न काय आहे की आता जे काही आपल्यासमोर दिसतं आहे त्याला पर्याय काय आहेत. लोकांना थोडंसं आर्थिक अंगाने विश्लेषण केलं तर 1992 नंतर जे आर्थिक उदारीकरण आपल्याकडे सुरू झालं त्यानंतर लोकांना थोडीशी आर्थिक सुबत्ता आली आणि जगण्या मरण्याचे संघर्ष ज्यांचे मिटलेले आहेत त्याच्यानंतर त्यांना वेगळ्या पद्धतीची सुरक्षेची भावना असते, माहीत नाही मला. त्या सुरक्षेच्या भावनेपोटी आपल्याला दिसतं की वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक स्थळावरती गर्दीही वाढते आणि वेगळ्या पद्धतीचे उपचारही करतायत लोक. आणि मग अमक्या कुंडीमध्ये कोट्यावधीचं दान आलं, तमक्यात अमकं झालं, इतका मोठा नवस बोलला, अमक्या अज्ञात भक्तांनी हे पाठवलं वगैरे, हे काही विठ्ठलाला गरजेचं नाहीये. विठ्ठल असं काही करत. म्हणून मला हे सांगायचं आहे की ज्यांना कोणाला पर्याय शोधायचे तर त्यांनी विठ्ठलामध्ये शोधले पाहिजेत. पण क्षेत्र महात्म्य असतंच की. हो. तर पंढरपूरची जी भीमा नदी आहे ती भीमा नदी म्हणजे तारकासुराबरोबर शंकराचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा ते युद्ध करताना तारकासुराशी युद्ध खूप दिवस चाललं आणि ते युद्ध करताना शंकराला जो घाम आला त्या घामापासून भीमा नदीची उत्पत्ती झाली. आणि ती भीमा नदी अनेक क्षेत्र पार करत 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 पंढरीपर्यंत येऊन पोचलेली आहे. आणि पंढरपूरला आल्यानंतर तिने
चंद्रकोरीसारखं वळण घेतलेलं आहे, म्हणून ती त्याच्यामुळं ती चंद्रभागा असं तिचं नाव पडलेलं आहे. आणि त्या चंद्रभागा नदीमध्ये सुद्धा ठिकठिकाणी वेगवेगळी तीर्थ आहेत. तिथं येतानाच भटुंबऱ्याजवळ एक तीर्थ आहे, मांडव्य तीर्थ. त्याच्यानंतर पुंडलिकाच्या समोर जी मुक्तकेशीची शेजारी, पुंडलिकाच्या शेजारी मुक्तकेशीची समाधी आहे. तर त्या तिथून मुक्तकेशीच्या समाधीपासून पुष्पावती नदीचा विष्णुपदाच्या जवळ संगम होतो. आणि ही पुष्पावती नदी म्हणजे कृष्ण इकडं पंढरपूरला आल्यामुळं त्याच्या मागोमाग आलेली यमुना आहे. आणि त्या यमुना म्हणजेच पुष्पावती नदीचा संगम विष्णुपदाजवळ होतो. तिथपर्यंत मुक्तकेशी तीर्थ म्हणून चंद्रभागेला संबोधलं जातं. आणि त्या तीर्थाचं एक वैशिष्ट्य आहे. पण 2 नाव आहेत. हां, खूप भरपूर नावे, भीमा, भीवरा, चंद्रभागा. आणि त्या आपल्या जिथून वळण घेतलेलं आहे तिने चंद्रकोरीचं, तिथपासून ते विष्णुपदापर्यंत अजून एक प्रत्येक भागामध्ये तिला नावं दिलेली आहेत. ती तीर्थ आहेत. मांडव्य तीर्थ आहे, पुन्हा हे मुक्तकेशी तीर्थ आहे. आणि मुक्तकेशीचं वैशिष्ट्य असं सांगता येईल मला, म्हणजे मुक्तकेशी हे का नाव पडलं, मुक्तकेशी हे नाव का पडलं तिला, तर ती चंद्रसेन नावाची विंध्याचल पर्वताच्या भागामध्ये चंद्रसेन नावाचा एक राजा होता आणि त्याचं राज्य होतं. ते दोघंही पती पत्नी, त्याची राणी आणि तो अत्यंत विष्णुभक्त होते. आणि विष्णूची भक्ती ते अगदी मनापासून करत होते. त्याच्यामुळं त्यांना एक मुलगी झाली आणि तिचं नाव होतं पद्मा. आणि ती अतिशय सौंदर्यवान होती, रूपवती होती. आणि तिला तिच्या सौंदर्याचा प्रचंड गर्व होता. आणि तिला असं वाटत होतं की माझ्यासारखं या पृथ्वी तलावर कुणीही सुंदर नाही. आणि त्यामुळं तिच्यासाठी जेव्हा बरं संशोधन सुरू झालं तेव्हा तिला वाटायला लागलं की माझ्यासारखं जर सुंदर पती जर मला मिळालं नाही तर मी काही लग्न करणार नाही. त्यामुळे तिने आलेल्या अनेक स्थळांना, आत्ताच्या भाषेत आपण म्हणू शकतो की तिने नाकारलं. मग जेव्हा त्यांच्याकडं वैशंपायन ऋषी आले राजाकडे, तेव्हा वैशंपायन ऋषींना राजाने ही सगळी आपली कथा सांगितली. त्यावेळी वैशंपायन ऋषी म्हणाले की हिला एक दिवस हिच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. ती कारण म्हणत असते ना, माझ्यापेक्षा सुंदर आणि रूपवान कुणी आहे का या जगामध्ये. आणि जेव्हा ती भीमा तीरावर येऊन तपश्चर्या करते, की तिला वैशंपायन ऋषींनीच सांगितलेलं असतं, तर तू भीमा तीरावर जा आणि तिथेच तुला कोणीतरी भेटेल. मग ती येऊन तपश्चर्या करते आणि तेव्हा साक्षात परमात्मा पांडुरंग तिच्यासमोर उभे राहतात. आणि पांडुरंगाला बघून ती पळत सुटते. त्याचं ते अलौकिक रूप पाहून ती पळत सुटते आणि त्यावेळेस तिचे केस मोकळे सुटतात. त्याच्यामुळं तिला मुक्तकेशी हे नाव मिळालेलं आहे. तिचं मूळचं नाव पद्मा, पण तिला मुक्तकेशी नाव मिळालेलं आहे. आणि ती जेव्हा पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श करते तेव्हा तिची 2 बोटं त्याच्या चरणामध्ये रुतलेली आहेत. आणि त्याच्या पायातून रक्त भळाभळा व्हायला लागल्यानंतर तिला भान येतं आणि म्हणते की आपण खूप स्वतःच्या सौंदर्यावर गर्व करत होतो आणि आपल्यापेक्षा सौंदर्यवान, नाजूक, कोमल कुणीतरी आहे, असा तिला साक्षात्कार झाल्यानंतर ती पांडुरंगाच्या चरण सोडत नाही आणि म्हणते. मग शेवटी पांडुरंग म्हणतात, वर माग, तुला काय हवं आहे. तर ती म्हणते की तुम्हीच माझे वर व्हा. तर पांडुरंग म्हणतात, ते काय आता शक्य नाही आहेत मी तुझा वर होणं, पण तू जेव्हा माझ्या पायाला स्पर्श केला, माझा चरण स्पर्श केला, तेव्हाची जी 2 बोटं रुतलेली आहेत ती मी जोपर्यंत माझा अवतार आहे तोपर्यंत ती खूण म्हणून मिरवेन. त्यामुळं तुम्ही जर आज पंढरपूरच्या पांडुरंगाचा चरण स्पर्श करताना पाहाल तर तिथं मुक्तकेशीची रुतलेली बोटं अजूनही तुम्हाला दिसतील. आणि अशा पौराणिक कथा या खरं तर काहीतरी मार्गदर्शन असतं. म्हणजे याच्यातनं पण एक संदेश गेला की तू अहंकार करू नकोस. खरं तर भारतीय राज्यघटनेला अपेक्षित आहे की तुमचा विज्ञानवादी दृष्टिकोन अधिक व्यापक व्हावा. खरंय. पण समाज आहे हा, आणि समाजामध्ये वेगळ्या पद्धतीचे प्रवाह असतात, वेगळ्या धर्मांचे, वेगळ्या साधू संतांचे ते मार्गदर्शनपर प्रवाह आहेत. आणि त्याच्यामुळे मी म्हणतोय की हे जे काही चाललंय ते आपलं नाही आहे, हे सगळं थोतांड आहे. आणि या थोतांडाला तुम्ही नका बळी पडू. आता पडलेच आहात तर त्यातनं जे कोणी बाहेर येतील त्यांच्यासाठीचे मार्गदर्शन म्हणून पंढरपूरला तुम्ही जायला हवं, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. पण वेगळे खरं तर इतके संत जोडले गेलेत विठ्ठलाशी. बरोबर ना. मला ह्या तुम्ही आत्ता म्हणलात त्याच्यातनं पण एक सांगायचं आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यामध्ये अगदी नाजूकशी सीमारेषा आहे आणि ती तारतम्याने आपण ओळखायला पाहिजे.
ती जर ओळखली नाही तर श्रद्धेची कधी अंधश्रद्धा झालंच होती ना आता ह्या हे प्रकरणात. कळतच नाही. आपण त्यामुळं- बोलतो वेगळ्या जाती धर्माच्या हो. संताबद्दल, खरंय. बरोबर? जरा पुन्हा खरंय. एकदा उजळणी करू आपण त्याची. बोला. तुम्हीच सांगा आता, विठ्ठलाचे संत किती, भक्त असलेले संत? विठ्ठलाचे प्रत्येक जातीमधले संत आहेत, प्रत्येक जाती धर्मामधले संत आहेत. नामदेव महाराज शिंपी होते, तुकाराम महाराज कुणबी होते, ज्ञानदेव महाराज ब्राह्मण होते, असे चोखामेळा हीन जातीचे होते. असे शिवाय सावतामाळी आहेत आणि मुख्य म्हणजे कान्होपात्र आहे, तिचं ती गणिकेचं कुलातली आहे ना ती. अशा प्रत्येक ह्याच्यातले, शिवाय मुसलमान सुद्धा संत आहेत विठ्ठलाचे. मुसलमान संतांनी सुद्धा विठ्ठलाची अनन्य भक्ती केलेली आहे. एखादं तुम्हाला सांगता येईल मुसलमान संतांनी? तर शाह मुंतोजी नावाचा एक मुसलमान भक्त आहे, विठ्ठलाचा संत आहेत ते. तर ते पूर्वजन्मीमध्ये तो राजा होते ते. हां. आणि ते एकदा आपल्या राजवाड्याच्या छतावर आपल्या बेगम म्हणजे आपल्या राणीबरोबर केळी खात बसलेले होते. आणि केळी खाताना त्यांनी केळीची सालं खाली टाकून दिली होती आणि केळी खात बसले होते. मग रस्त्यावरनं तो राजवाड्यासमोरनं एक भिकारी चालला होता आणि त्याला दिवसभर काही अन्न मिळालं नाही, म्हणून ते राजाने टाकलेली केळीची साली तो खायला लागला. मग ते खायला लागल्यानंतर राजाने ते बघितलं, वरून सौंधावर बसला होता, त्यांनी बघितलं आणि त्याला खूप राग आला. म्हणजे काय हे, हा कसा काय राजवाड्यामध्ये आला आणि केळी कसा काय हा खायला लागला, म्हणजे केळी तर नाही, साल कसा काय खायला लागला, कोणाची परवानगी घेतली. असं तसं त्यांनी सेवकाला पाठवलं आणि त्या सेवकाने त्या भिकाऱ्याला पकडून आणलं, राजासमोर उभं केलं. मग राजा विचारायला लागला, तर तो जोरजोरात हसायला लागला भिकारी. तर तो म्हणतो, मी तुला विचारतोय जाब आणि तू हसतोस का? तर तो म्हणतो की मी साल खाल्लं केळीचं, तर माझ्यावर ही वेळ आली आहे. तुम्ही तर आतला गाभा खाल्लाय, तर तुमचं काय होणार, ह्याच्यामुळे मला हसू आलं म्हणतात. त्यावेळेस त्याला उपरती होती आणि तो योगायोगाने त्याच वेळेस विठ्ठलाची दिंडी पंढरपूरला निघालेली असती आणि त्या दिंडीमध्ये तो सामील होऊन तो विठ्ठल भक्त होतो. म्हणजे आणि आपले सगळं राज वैभव याचा त्याग करतो. त्यांनी काही लिहिलं? हो, त्याच्या रचना आहेत. तुम्हाला आठवत असते तर 4 ओळी सांगा. आता तेवढं ठीक आहे, पण मला सांगायचा हेतू तुमच्या लक्षात आला असेल. अगदी शेवटचे 2 प्रश्न राहिलेत. तुम्ही आता इतकी वर्ष पंढरपूरचा तुमचा जन्म आणि इतकं मोठं आराध्य दैवत महाराष्ट्राचं, हे जे खरात प्रकरण आहे त्याकडे तुम्ही पंढरपूरचे लोक कसे पाहता? म्हणजे पंढरपूरचेच लोक नाही, तो संपूर्ण महाराष्ट्रातले लोक असे काय म्हणतात, थक्क झालेले आहेत. म्हणजे बोलायला शब्द पण नाही आहेत. एवढं सगळं होत असताना जसा तो करणारा दोषी आहे, तो खरात तर दोषी आहेच आहे, पण त्याच्याकडे जाणारे पण तेवढेच दोषी आहेत की नाही? हां, कारण का एकदा जर त्याचा तसा अनुभव आल्यानंतर परत परत लोक का गेली असावीत, हा एक मला पडलेला प्रश्न आहे. आणि कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर त्याच लोकांकडे असेल, का त्याच्या नादी लागले असेल. बरं, अनुभव आल्यानंतर सुद्धा परत गेली त्याच्याकडे, हे कुठंतरी विचार करण्यासारखं आहे. आणि निदान वाईटातनं काहीतरी चांगलं घडतं असं म्हणतात ना, निदान आता तरी माणसाने सुधारावं आणि असल्या कुठल्याही भोंदू माणसाच्या नादी लागू नये, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि मला एक सांगा, भक्ती मार्ग जो आहे तो आदर्श भक्ती मार्ग कुठला? अर्थातच वारकरी संप्रदाय, भागवत धर्म. तिथं काहीही सांगितलेलं नाही. देवानी मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, फक्त तुमचे 2 हात आणि मस्तक माझ्या चरणावर ठेवा आणि तुम्ही नामस्मरण करा. आणि नामस्मरण करताना सुद्धा त्यांनी कुठलंही कर्मकांड सांगितलेलं नाही. दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता, तुमची रोजची नित्यकर्म करत असताना सुद्धा तुम्ही माझं नामस्मरण केलेलं चालेल असं सांगितलंय. आता पंढरपूरची जेव्हा वारी भरते तेव्हा जवळजवळ 24 तास वारकरी उभे असतात. तेव्हा त्यांनी कधी त्याच्या आदल्या दिवशी स्नान केलेलं असतं, तरी ते विठ्ठलाला चालतं ना. म्हणजे स्नानाचं सुद्धा अवडंबर नाहीये विठ्ठलाच्या भक्तीमध्ये. फक्त तुम्ही अंतःकरणापासून त्याची भक्ती करा, त्याचं नित्य स्मरण करा. तुम्हाला पंढरपूरला जरी यायला जमलं नाही तरी विठ्ठलाला ते मान्य आहे. जरी तो म्हणत असला आषाढी कार्तिकी विसरू नका माझं, तरी सुद्धा नाही तुम्हाला जमलं तरी त्याला मान्य आहे. तुम्ही रोज माझं नामस्मरण करा, मला आठवा, एवढंच त्याने सांगितलेलं आहे. इवन
तुम्हाला सांगते की सावतामाळी जे होते एवढे मोठे भक्त ते कधीही पंढरपूरला आलेले नाही आहेत. विठ्ठलच त्यांना भेटायला तिकडे त्याच्याकडे गेलेला आहे. असं ही वारकरी परंपरा. आणि म्हणूनच या वारकरी परंपरेचं मी जाणीवपूर्वक ज्यांचं पंढरपूरशी नातं जोडलेलं आहे अशा व्यक्तीला आपल्या तुम्हाला मीराताई तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. ही चर्चा अधिक व्यापक व्हायला पाहिजे. खरं तर सगळ्याच धार्मिक स्थळातनं कुठल्याही धर्मानं मला नाही वाटत की असं काहीतरी चुकीचं शिकवलंय, खरंय है ना. कुठलाही धर्म असू द्या. आता फक्त असं आहे की सत्सद्विवेक जो आहे तुमचा तो अशा प्रसंगामध्ये अधिक जागृत व्हायला हवा. तो समाज व्यक्ती म्हणून तर आहेच, पण एक राज्य म्हणून, राजकीय पक्ष म्हणून सुद्धा. कारण ज्या ज्या गोष्टीचं आपण उदात्तीकरण करतो आहोत त्याला एकदा शांतपणे बसून काय योग्य आहे काय अयोग्य आहे ह्या महाराष्ट्रासाठी त्याचा पण तुम्ही साकल्यानं विचार करायला हवा. मला खात्री आहे की मी ज्यांच्यासाठी हा संदेश दिला आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे. आणि मीराताईंनी पण अलौकिक पंढरपूर आपल्या समोर उलगडलं. खरं तर ते अधिक व्यापक अंगाने त्याचं विश्लेषण होऊ शकतं, पण ते आपण पंढरपुरातनं करू नक्की. जेव्हा नामदेव पायरीपासनं आणि जिथं मुखदर्शन घेऊन वारकरी परत जातात घाटाच्या चंद्रभागेच्या दिशेने तिथून ते करूया. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही मला संधी दिली आणि पंढरपूरविषयी भरभरून मी सांगितलं, तुम्ही मला सांगण्यासाठी उद्युक्त केलं त्याबद्दल तुमचं प्रबोधन आहे आणि त्याची गरज होती महाराष्ट्रात. धन्यवाद. धन्यवाद.